जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मुंडे सर पुन्हा एकदा तुमच्या समोर मिशन पोलीस भरती 2025-26 लेटेस्ट पोलीस भरती झालेले प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्या समोर मी मांडणार आहे. आता जो आपला 15 तारखेला पोलीस भरतीचे पेपर झाले, त्या पेपरमध्ये आलेले काही अति महत्वाचे प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसं आता या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय होता, सोडवा. आणि त्या ठिकाणी काय सोडायचं पहा आपल्याला. आता वर्गमुळामध्ये 486 मायनस 5 वर्गमुळामध्ये 6 अधिक वर्गमुळामध्ये 294 बरोबर किती. तर पहा, आता आपल्याला काय करावं लागेल की 486 ही संख्या वर्ग संख्या नाही आणि 294 पण वर्ग संख्या नाही, पण या ठिकाणी जी वर्गमुळात संख्या आहे ती 6 आहे. आपण आता या 486 ला बेटा 6 ने भाग देऊ तर काय होणार बघा. 486 ला जर 6 ने आपण भागलं तर काय होणार, 6 ला 6 साइन 48 आणि 6 एक 6. म्हणजे थोडक्यात आपण या 486 ची काय केली, फोड केली. 6 गुणिले 81 म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा मायनस 5 वर्गमुळामध्ये 6 आणि प्लस पुन्हा याची सुद्धा आपण या ठिकाणी फोड करूया. आता फोड कशी करायची पहा, तर 294 ची फोड करा, त्याला 6 न भाग द्या. 6 न जर भागलं तर काय होईल पहा. आता 6 ला 6 साइन 24 किती उरले 5 आणि साइन 9 54. ठीक आहे. पहिली स्टेप काय का, आपण 486 ला फोडलं कसं, 6 गुणिले 81 म्हणजे 480 मायनस जशाच तसं 5 वर्गमुळात 6 अधिक 294 ची फोड केली तर 6 गुणिले किती होणार, 49 होणार. ठीक आहे. चला मग आता पुढे काय होईल पहा, तर या ठिकाणी 81 चं वर्गमूळ किती 9 आणि वर्गमुळामध्ये 6 शिल्लक राहील. पुन्हा मायनस हे 5 आणि वर्गमुळामध्ये किती 6 आणि पुन्हा प्लस या 49 चं वर्गमूळ असेल 7 आणि वर्गमुळामध्ये किती राहिले 6. अलग लक्षात बघा. मग 9 वर्गमुळात 6 मायनस 5 वर्गमुळात 6 अधिक 7 वर्गमुळात 6. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता सगळीकडे कॉमन काय दिसते, वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6. बाकीच्या संख्यांवर आपण क्रिया करून घेऊ. जसं पॉझिटिव्ह संख्यांची अगोदर बेरीज करा. 9 आणि 7 किती होणार 16 बरोबर. 9 अधिक 7 16 आणि 16 मधून 5 मायनस केले तर किती आला पाहिजे बेटा 11 आणि कॉमन काय आहे वर्गमुळामध्ये 6. म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याला पाहिजे 11 वर्गमुळामध्ये 6, जे की पर्याय क्रमांक 2 दिसतो. ठीक आहे. चला तर मग आता आपण पुढचा क्वेश्चन पाहू. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे आणि हा जो प्रश्न आहे बेटा तो आहे घातांकावर आधारित. जसं बघा काय सांगितलं, 25 चा 7.5वा घात गुणिले 5 चा 2.5वा घात आणि छेदामध्ये आहे 125 चा 1.5वा घात. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, तर घातांकाचे नियम अभ्यासावे लागतील. पहा, इथं पाया 5 दिसतो, इथं पाया 25 दिसतो, इथं पाया 5 दिसतो आणि इथं पाया 125 दिसतो. आपण सगळ्यांचा पाया काय करू, समान करू. मग कसं, तर आपण या 25 या संख्येला आपण पाया 5 घेऊन लिहू शकतो आणि 125 याही संख्येला आपण पाया 5 घेऊन लिहू शकतो. चला मग 25 म्हणजे काय, तर 25 म्हणजे 5चा वर्ग आणि पुन्हा त्याचा 7 कितवा घात 5वा घात आणि पुन्हा गुणिले हे 5चा कितवा घात आहे, तर 5चा 2 कितवा घात आहे 5वा. त्यानंतर आता 5 छेदामध्ये 125. ठीक आहे. मग 125 ला आपण काय लिहू शकतो, 5चा 3रा घात आणि पुन्हा त्याचा 1 कितवा घात आहे 5वा घात. ठीक आहे. ही झाली पहिली स्टेप. म्हणजे आपण पहिल्यांदा काय केलं, तर सगळ्यांचा पाया समान केला 5 5 5. ठीक आहे. मग आता घातांकाच्या नियमानुसार घातांकित संख्येचा घात असेल बेटा तर घातांकाचा काय होतो गुणाकार. आता उदाहरणामध्ये a चा 2रा घात आणि पुन्हा कंसाचा 3रा घात असेल तर नियम काय सांगतो बघा आपल्याला घातांकाचा. घातांकित संख्येचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो, म्हणजे a चा 2 गुणिले 3रा घात म्हणजेच a चा 6वा घात. तर या नियमानुसार आता आपल्याला काय करायचं पहा, या नियमानुसार काय करायचं, तर 5चा वर्ग आणि पुन्हा त्याचा 7.5 घात म्हणजे पाया फक्त एकदाच घ्या 5 आणि घातांकाचा गुणाकार 7.5 दुनी किती होणार 15. ठीक आहे. पुन्हा गुणिले इथे किती आहे 5चा 2.5वा घात आणि छेदामध्ये काय होईल बेटा, छेदामध्ये काय होईल, तर या ठिकाणी 5 ला 5 आणि घातांकांचा गुणाकार 1.5 गुणिले 3 3 गुणिले 1.5 म्हणजे किती होणार 4.5 होणार. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढं काय पाहता, अंशामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 5चा 15वा घात आणि गुणिले 5चा 2.5वा घात दिसतो.
मग आता घातांकाचा एक नियम आहे, पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर पाया फक्त एकदाच लिहा आणि घातांकाची बेरीज करा. चला मग अंशामध्ये आपण आता पाया फक्त एकदाच लिहू 5 आणि घातांकाची बेरीज म्हणजे 15 अधिक 2.5 डायरेक्ट घेऊ आपण. 15 अधिक 2.5 त्याची बेरीज येईल 17.5 आणि बेटा पुन्हा छेदामध्ये किती आहे रे, पुन्हा छेदामध्ये किती आहे तर 5 चा किती भागात आहे 4.5 भागात. आता आपण घातांकाच्या एका नवीन नियमाकडे येऊ. आता पहा या ठिकाणी पाया कसा आहे समान आहे, दोन्ही संख्यांचा पाया समान आहे आणि क्रिया आहे भागाकाराची. अशा वेळेस पाया फक्त एकदाच लिहिला जातो आणि घातांकाची वजाबाकी केली जाते. मग चला पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे, पाया फक्त एकदाच लिहा आणि घातांकाची वजाबाकी करा बेटा. 17.5 मायनस 4.5. मग आता पहा काय येईल तर 5 चा 5 पॉईंट कॅन्सल, 17तून 4 गेले, 17तून 4 गेले किती राहणार 13. म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आला पाहिजे 5 चा 13 भागात, जे की पर्याय क्रमांक जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 दिसतो. ठीक आहे. चला आता आपण वळूया क्रमांक 3. घनमुळामध्ये 117 अधिक वर्गमुळामध्ये x बरोबर 5. तर x चे घनमूळ किती आपल्याला विचारलं. तर तुम्हाला एक सांगतो आता, समजा वर्गमुळामध्ये 8 चा वर्ग असा असेल बेटा, त्या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ काय होत असतात कॅन्सल, म्हणजे सूत्र डायरेक्ट किती येणार 8. आता तसंच घनमुळामध्ये जर 10 असेल आणि त्याचा घन असेल तर घनमूळ आणि घन सुद्धा काय होतात कॅन्सल होतात आणि बाहेर किती येणार 10. मग त्याच नियमानं आपण काय करू तर दोन्ही बाजूंचा घन करू. काय करू दोन्ही बाजूंचा घन, म्हणजे घनमुळामध्ये 117 अधिक वर्गमुळामध्ये x चा घन आणि इकडं 5 चा पण काय करा घन करा. ठीक आहे. आता हे घनमूळ काय होणार तर कॅन्सल होणार. हे घन आणि हे घनमूळ काय झालं कॅन्सल. आता काय बाहेर उरणार 117 अधिक वर्गमुळामध्ये x आणि 5 चा घन, 5 5 25 25 5 16. आता 117 ला उजवीकडे पाठवा बेटा. काय राहणार वर्गमुळामध्ये x बरोबर 125 मायनस 117 आणि वर्गमुळामध्ये x बरोबर किती तर 125 मधून 117 गेले 8 उरले. ठीक आहे. मग आता पुन्हा काय करायचं त्याला वर्गमुळातून बाहेर काढायचं आहे, दोन्ही बाजूंचा वर्ग करा. वर्गमुळामध्ये x चा वर्ग आणि या ठिकाणी काय करा 8 चा वर्ग. त्यानंतर इथं वर्गमूळ आता कॅन्सल होतील, इथं वर्गमूळ काय झाले वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाले, उरलं किती x आणि इकडं 8 चा जो वर्ग आहे तो 8 या ठिकाणी येणार 64. मग या ठिकाणी आपल्याला आता x ची किंमत मिळाली, पण आपल्याला विचारलं काय तर x चं घनमूळ विचारलं, x चं घनमूळ. मग आता ही x संख्या घनसंख्या आहे तर आता x चं घनमूळ विचारलं. आता या ठिकाणी आपण काय करू तर या ठिकाणी घनमुळामध्ये आता x ची किंमत ठेवून द्या 64 आणि बेटा 64 जर आपण घनमूळ काढलं रे तर किती येते बरं 4. ठीक आहे 4 यायला पाहिजे आणि आपण जर पर्याय पाहिले तर पर्याय क्रमांक 1 दिसतो 4. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4. 74,844 भागिले प्रश्नचिन्ह बरोबर 54 गुणिले 63 तर प्रश्नचिन्ह बरोबर किती आणि पर्याय आहेत 34 42 22 आणि 54. चला आता आपण काय करू या ठिकाणी 74,844 भागिले x भागिले प्रश्नचिन्ह म्हणजे x आणि बरोबर किती आहे रे 54 गुणिले किती आहे 63. ठीक आहे. आता या x ला जर आपण तिकडे पाठवलं तर यांच्यासोबत गुणाकारात जाईल आणि गुणाकाराची संख्या पुन्हा इकडं भागाकारामध्ये येतील. म्हणजे इकडे घ्या x आणि इकडं 74,844 आणि या गुणाकाराच्या संख्या एक रूप येतील छेदात 54 गुणिले किती 63. ठीक आहे 54 गुणिले 63. आता इथं भाग देऊ आपण 9 7 63, इथं 9 8 72, 9 8 72 2 उरले, 9 त्रिक 27 1 उरला, 9 1 9 5 उरले आणि 9 6 54. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 7 न भाग द्या. 7 1 7 किती उरले 1, पुन्हा 7 1 7 6 उरले, 7 8 56, 7 8 56, 7 8 56 पुन्हा 5 उरले आणि पुन्हा 7 8 56 7 न तोडलं. आता त्याच्यानंतर आपण यांना पुन्हा 9 ने भाग देऊ. पुन्हा जर 9 न भागलं तर 9 6 54, इथं 9 1 9 2 उरले, 9 दुनी 18, 9 त्रिक 27 1 उरला, 9 दुनी 18 आणि शेवटी आता 6 न भाग द्या. 6 दुनी 12 1 उरला, 6 दुनी 12 म्हणजे किती आलं 22. तर x बरोबर किती यायला पाहिजे तर x बरोबर किती 22.
मग x बरोबर 22 म्हणजेच काय, तर प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या कोणती, उत्तर यायला पाहिजे 22. ठीक आहे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते 22. ओके, चला तर मग आता पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 पाहता, पाचवा प्रश्न काय आहे. निगेटिव्ह साइन आहे आणि समोर निगेटिव्ह 11 ब्रॅकेटमध्ये आणि भागिले 2 आणि प्लस निगेटिव्ह 19/2 आहे. तर आता पहा, याची काय करायची आपल्याला बेरीज. मला सांगा, आता ही संख्या धनपूर्णांक आहे का ऋणपूर्णांक. तर ही संख्या धनपूर्णांक आहे का, ऋण ऋण धन होते गुणाकारामध्ये, म्हणजे ही संख्या आहे 11/2. याला आपण 11/2 लिहू शकतो. का बघा, निगेटिव्ह आणि ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह 11 असं जर असेल बेटा, याच्या समोर काही नसतो म्हणजे 1 असतो. मग आता हे निगेटिव्ह निगेटिव्हचा जो गुणाकार केला तर तो पॉझिटिव्ह येतो ना, त्याच्यामुळं आता हे निगेटिव्ह निगेटिव्ह काय असेल, पॉझिटिव्ह. म्हणजे जी पहिली संख्या आहे ती धनपूर्णांक आहे, मग त्याला आपण डायरेक्ट 11/2 लिहू आणि प्लस दुसरी काय आहे, निगेटिव्ह 19/2. आता व्यवहारी अपूर्णांकाच्या बेरजेचा तुम्हाला नियम माहित असेल. छेद जर समान असेल तर अंशाची बेरीज अंशात आणि छेद फक्त एकदाच लिहितात. अंशाची बेरीज अंशात आणि छेद फक्त एकदाच, मग छेद किती लिहायचा, 2. आता 11ची आणि निगेटिव्ह 19ची बेरीज किती होणार, तर एक संख्या निगेटिव्ह आहे, एक संख्या पॉझिटिव्ह आहे. अशा वेळेस दोघातला फरक करतात आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह देतात. बघा, छेद फक्त एकदाच लिहिला 2. आता 19 निगेटिव्ह 19 आणि 11ची आपल्याला बेरीज करायची आहे. एक नंबर निगेटिव्ह आहे, एक नंबर पॉझिटिव्ह आहे बेरजेमध्ये. अशा वेळेस दोघांमधला फरक काढायचा, किती येतो 8. आणि साइन मोठ्या संख्येचं द्यायचं, निगेटिव्ह 8. आणि आता निगेटिव्ह 8ला जर 2 न भागलं तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि बेचोक 8, म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे निगेटिव्ह 4. निगेटिव्ह 4 जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 निगेटिव्ह 4. तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले जातात. दिसण्यासाठी छोटे असतात, परंतु सोडवताना आपल्याला काही नियमांचा या ठिकाणी विचार करावा लागतो. पहा, आता या ठिकाणी बेटा त्याच प्रकारचा प्रश्न आहे बघा. आता मला सांगा, निगेटिव्ह निगेटिव्ह भागाकारामध्ये जर दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह निगेटिव्ह साईन करतात कॅन्सल. आता या ठिकाणी निगेटिव्ह निगेटिव्ह साईन कॅन्सल व्हायला पाहिजे. निगेटिव्ह 13/91 याला आपण सरळ 13 किती लिहू, 91 गुणिले. आता इथं निगेटिव्ह किती आहे 69 आणि छेदामध्ये किती आहे 23. त्यानंतर इथं निगेटिव्ह निगेटिव्ह साईन कॅन्सल होणार, 85 किती 17. 85 किती आलं 17. चला मग आता आपण यांना तोडूया. कसं सोडायचं पहा. तर 17 × 17 17 × 5 85. 17 × 5 85. ठीक आहे, 17 × 17 17 × 5 85. 23 × 1 23. 23 × 3 69. 13 × 1 13 आणि 13 7 91. ठीक आहे, चला आता अंशामध्ये काय काय उरलं सांगा बरं. अंशामध्ये काय काय शिल्लक आहे, 5 गुणिले निगेटिव्ह 3 गुणिले 1. मग 5 × 3 15. हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. 5 × 3 15 निगेटिव्ह 15 आणि निगेटिव्ह 15 पुन्हा 1 ला गुणलं तर बेटा काय येणार, निगेटिव्ह 15च येणार. आणि छेदामध्ये किती, 7 × 1 7 7 × 7. म्हणजे याचा अर्थ आपल्या प्रश्नाचं उत्तर निगेटिव्ह 15/7 यायला पाहिजे. पहा बरं, पर्यायामध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 दिसतो, निगेटिव्ह 15/7. ठीक आहे, चला आता आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 पाहू. 7वा प्रश्न पदावली आहे 17 - 152 भागिले निगेटिव्ह 19 बरोबर किती. तर पदावलीच्या नियमानुसार आपल्याला या ठिकाणी बेटा पहिल्यांदा भागाकार करावा लागेल. चला, 17ला 17 निगेटिव्ह 152 भागिले निगेटिव्ह 19. मग निगेटिव्ह निगेटिव्ह काय येणार भागाकारामध्ये, पॉझिटिव्ह. आणि 19 8 152. 19 8 152 कळलं का. बघा, 17 जशाच तसं निगेटिव्ह निगेटिव्ह यांचा भागाकार आहे तो पॉझिटिव्ह येईल. मग 19 8 152 आणि 17 आणि 8 किती व्हायला पाहिजे 25. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 25. ठीक आहे, पर्याय नंबर 1 यायला पाहिजे 25. चला आता वळू आपण प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. आता या ठिकाणी 1 वर्ष 3 महिने अधिक 2 वर्ष 11 महिने मायनस 3 वर्ष 5 महिने बरोबर किती असं आपल्याला विचारलं. आता एक लक्षात ठेवा की आपल्याला जर वर्षाचं रूपांतर महिन्यात करायचं असेल
तर त्याला आपण 12 ने गुणतो आणि महिन्याचं रूपांतर जर वर्षात करायचं असेल तर आपण 12 ने भागतो. आणि हे सगळे जे काही पर्याय आहेत ते आपल्याला वर्षामध्ये दिसतात. आपण काय करू बेटा, बघा आता आपण या ठिकाणी काय करू, तर सगळ्यांना महिन्यामध्ये करू. 1 वर्ष 3 महिने, मग 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि 12 आणि 3 15 महिने. ठीक आहे, 15 महिने प्लस हे 2 वर्ष आणि 11 महिने. 2 वर्ष म्हणजे 12 दुनी 24 महिने आणि 24 आणि 11 म्हणजे किती महिने, 35 महिने. त्यानंतर मायनस आहे का प्लस, बघा बरं मायनस आहे सर. ठीक आहे, चला 3 वर्ष 5 महिने. 3 वर्ष म्हणजे 12 36 आणि 36 आणि 5 किती होणार बेटा, 41 महिने. 41 महिने. चला आता पदावलीच्या नियमानुसार या दोघांची बेरीज करा, कारण पदावलीमध्ये जर बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया असतील तर पदावली डावीकडून उजवीकडे करायची असते. 15 महिने आणि 35 महिने किती होणार, 50 महिने. 50 महिने आणि 50 महिन्यामधून पुन्हा 41 महिने बेटा मायनस करा. मग 50 महिन्यामधून 41 महिने गेले तर आपलं उत्तर यायला पाहिजे 9 महिने. पण पण पहा आता लक्षात घ्या, आपलं उत्तर आलं 9 महिने, पण पर्यायामध्ये तर आपल्याला 9 महिने दिसत नाही, सगळे ऑप्शन वर्षामध्ये आहेत. मग मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की महिन्याचं रूपांतर जर वर्षात करायचं असेल बेटा तर त्याला कितीने भागतात रे, 12 ने. 9 महिने म्हणजे किती वर्ष, 9/12. आणि पुन्हा याला संक्षिप्त आपण करू शकतो जसं की 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. म्हणजे आता याचं रूपांतर कशात झालं असेल रे, वर्षामध्ये. आपलं उत्तर यायला पाहिजे 3/4 वर्ष, आणि जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडत असेल आणि आपली जी पद्धत आहे शिकवण्याची ती समजत असेल. कारण आपण विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विचार करून शिकवत असतो. शिकवताना घाई करणे हा आपल्याकडे नियम नाही, फक्त उद्देश आहे की आपण जे काही शिकवतो ते विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांना समजलं पाहिजे. पहा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न 9 काय म्हणतो पहा, की ब्रॅकेटमध्ये 4चा चौथा घात गुणिले 5चा x घात बरोबर 80चा वर्ग, तर x बरोबर किती. मग आता मला सांगा, 4चा वर्ग म्हणजे 16चा, 4चा चौथा घात म्हणजे 16चा वर्ग. लक्षात ठेवा, 4चा चौथा घात म्हणजे 16चा वर्ग. ठीक आहे, आपण काय करू, 4चा चौथा घात गुणिले 5चा x घात बरोबर 80चा काय आहे वर्ग. चला आता मी काय करतो, या 4च्या चौथ्या घाताला मी 16चा वर्ग लिहू शकतो का, लिहू शकतो. 4चा चौथा घात म्हणजे 256 आणि 16चा वर्ग म्हणजे पण 256. ठीक आहे, मग 4चा चौथा घात म्हणजे 16चा वर्ग गुणिले 5चा x घात आणि बरोबर 80चा काय बेटा वर्ग. मग आता 5चा x घात बरोबर 80चा वर्ग म्हणजे 80 गुणिले 80 आणि त्याच्यानंतर हे 16चा वर्ग इकडे छेदात येईल, 16चा वर्ग म्हणजे 16 गुणिले 16. ठीक आहे, चलो आता 16 पंचे 80. ठीक आहे, पुन्हा 16 पंचे 80, पुन्हा 5चा x घात बरोबर 5 5 25. ठीक आहे, 5 5 25. आपल्याला विचारलं x ची किंमत किती. मग आता आपल्याला काय करावं लागेल, तर दोन्ही बाजूंचा पाया समान करावा लागेल. डावीकडचा पाया 5 आहे, उजवीकडचा पाया 25 आहे. तर आपण आता असं करू, डावीकडे आहे 5चा x घात आणि 25 म्हणजेच 5चा वर्ग. या 25 ला आपण काय लिहिलं, 5चा वर्ग. मग आता घातांकाचा नियम आहे, पाया समान असेल, पाया समान असेल आणि दोन्ही संख्या जर बरोबरीमध्ये असतील त्याचा घातांकही समान असतो. म्हणजे x बरोबर किती, तर x ची किंमत मिळायला पाहिजे आपल्याला 2. ठीक आहे, x ची किंमत असेल 2, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. x बरोबर किती विचारलं होतं, तर त्याचं उत्तर असेल 2 2. ठीक आहे, चला आता पहा प्रश्न क्रमांक 10. वर्गमुळामध्ये x/169 बरोबर 54/39, तर x बरोबर किती. तुम्हाला एक सांगा, वर्गमुळामध्ये a/b असेल त्याला आपण असं लिहू शकतो, वर्गमुळामध्ये वर्गमुळात a छेद वर्गमुळात b. याला असं लिहू शकतो आणि याला आपण असं लिहू शकतो. मग आता या ठिकाणी आपण काय करू, की वर्गमुळामध्ये x/169 आहे, याच्यामधली x/169 ही संख्या वर्ग संख्या आहे. मग त्या वर्गमुळामध्ये x ला जसंच्या तसं वर ठेवू आणि छेदामध्ये बेटा x/169 चं वर्गमूळ किती रे, 13 आणि इकडे किती आहे तर 54 छेद किती आहे 39. ठीक आहे, 54/39. आता काय होणार,
या दोघांचा गुणाकार म्हणजे 39 वर्गमुळामध्ये x बरोबर 13 गुणिले 54. या दोघांचा गुणाकार झाला 39 वर्गमुळात x आणि 13 गुणिले 54. आता वर्गमुळामध्ये x बरोबर हे 13 गुणिले 54 आणि 39 कुठे जाईल बेटा छेदामध्ये. मग आता करा कॅन्सल. 13 एक 13, 13 39, 3 एक 3, 2 उरले 3 8 24, 3 8 24. काय शिल्लक राहिलं बरं? चला आता काय शिल्लक राहिलं तर इकडं आहे डावीकडे वर्गमुळामध्ये x आणि उजवीकडे किती आहे बेटा 18. ठीक आहे 18 आहे. आता आपल्याला x ची किंमत विचारली, वर्गमुळात x बरोबर 18 आहे, विचारलं x ची किंमत. मग पुन्हा बेटा दोन्ही बाजूंचा वर्ग करा. दोन्ही बाजूंचा जर वर्ग केला तर इकडे काय होणार रे वर्ग वर्गमूळ कॅन्सल आणि बेटा 18चा वर्ग सगळ्यांना पाठ असेल तो आहे 324. आणि आपल्याला विचारलं x बरोबर किती तर x बरोबर किती तर x बरोबर किती आपलं उत्तर यायला पाहिजे 324 324 324. ठीक आहे चला पहा आता पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. a/2 बरोबर b/3 बरोबर c/5 तर a प्लस बी प्लस सी छेद सी बरोबर किती. आता तुम्हाला एक नियम सांगतो. आता आपल्याला बघावं लागेल या a चं मूल्य काय, b चं मूल्य काय आणि c चं मूल्य काय किंवा abc चं गुणोत्तर बघावं लागेल. पहा पहिल्यांदा मी काय करतो या दोघांचं आपण पाहू रिलेशन. a छेद किती आहे बेटा 2 आणि b छेद किती आहे 3. आता a/2 बरोबर b/3 तर आता काय होणार या दोघांचा गुणाकार 3a आणि बरोबर हे किती होणार 2b. आता a या b ला इकडे घेतलं तर छेदामध्ये येईल आणि त्या 3 ला जर तिकडे पाठवलं तर ते छेदामध्ये जाईल है ना. b ला इकडे आणलं a च्या छेदात, 3 ला तिकडे पाठवलं 2 च्या छेदात. पुन्हा मला सांगा a ची किंमत किती मिळाली 2 आणि b ची किंमत किती मिळाली 3. मग अशा पद्धतीचं उदाहरण जर असेल तर सरळ सरळ या ठिकाणी a ची किंमत किती आता 2च असेल, पुन्हा b ची किंमत 3च असेल आणि c ची किंमत किती असेल 5. कळलं का याच्यावरून. चला मग आता आपल्याला समजून आलं की एबीसी चं गुणोत्तर किती आहे. एबीसी चं गुणोत्तर किती आहे तर ते 2-3-5 आहे. चला मग आता a प्लस बी प्लस सी भागिले सी बरोबर किती सांगा बरं. आता a ची किंमत किती यायची 2 अधिक b ची किंमत आहे 3 अधिक c ची किंमत आहे 5 आणि भागिले c ची किंमत किती आहे 5. ठीक आहे मग 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 आणि 10 ला जर बेटा 5 ने भागलं 5 दुनी 10. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे 2 यायला पाहिजे. 2 पहा पर्याय नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर किती यायला पाहिजे तर 2 यायला पाहिजे. ठीक आहे चला आता जाऊ आपण शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न पहा 12वा. वर्गमुळामध्ये 45/80 बरोबर किती. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. इकडे पर्याय पण दिलेत बघा 9/16, 4/3, 3/4, 5/8. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता असा प्रश्न पडतो की वर्गमुळामध्ये 45/80 आहे, मग ही 45 संख्या पण वर्गसंख्या नाही आणि 80 ही संख्या सुद्धा वर्गसंख्या नाही. पण बेटा आपण जर विचार केला तर हे 9 ची 5 पट आहे आणि 16 ची 5 पट आहे. मग ती 9 सुद्धा वर्गसंख्या आहे आणि 16 सुद्धा वर्गसंख्या आहे. म्हणजे आपण काय करू या दोन्ही संख्यांना संक्षिप्त करू. कसं बघा 9 5 9 5 ने भागल्या 5 9 45 आणि इथं जर 5 ने भागलं 5 1 5 3 उरले 5 1 5 3 उरले 5 7 30. म्हणजे आता आपण याला संक्षिप्त केलं 45/80 म्हणलं काय किंवा 9/16 म्हणलं काय एकच. का मी दोघांनाही समान संख्येने गुणलं त्याच्यामुळे यांची किंमत बदलणार नाही. ठीक आहे 5 ने भागलं वर 9, 5 ने भागलं खाली 16. आता बेटा सगळ्यांना माहित आहे की आपण 9चं वर्गमूळ किती रे 3 आणि बेटा 16चं वर्गमूळ किती रे 4. म्हणजे दादा आपल्या प्रश्नाचं उत्तर हे 3/4 असायला पाहिजे की नाही सांग बरं. असायला पाहिजे 3/4. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचा. आपण उद्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद.